शेळी, मेंढी किंवा इतर कोणतीही जनावरं किंवा मनुष्यही, लहान मुलं त्यातले त्यात तोंडातनं फेस येऊन जागेवर खलास होतात आणि एका अर्ध्या पाऊण तासात तडकाफडकी मृत्यू होतो. आणि हे घडतं केव्हा तर उन्हाळ्यामध्ये ऊन लागल्यामुळं हे घडतं. याला उष्माघात किंवा याला सनस्ट्रोक असं म्हणतात. तर हे झाल्यानंतर ताबडतोब इलाज काय करायचा? काय तुम्हाला वाटेल की सर आमची जनावरं ह्याच्या बाहेरच निघत नाहीत, शेडच्या बाहेरच निघत नाहीत, तर उन्हाचा काय संबंध येतोय? ही कल्पना मनातून काढून टाका. महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. कारण का उष्णता इथं दिवसाच असेल असं नाही आहे. लक्षात ठेवा या गोष्टी. उष्णता इथे रात्रीही एवढं उकडतं आपणाला, वारा सुटेपर्यंत इतकं उकडतं आपणाला की त्याच्यामुळं फक्त दिवसाच उष्णता असते आणि रात्री उष्णता नसते. हा गैरसमज मनातून काढून टाका. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की शेळ्या मेंढ्या बंदिस्त जरी असतील किंवा वृद्ध माणसे, लक्षात ठेवा उष्णतेमुळे या हीट स्ट्रोकमुळे जाग्यावर तडकाफडकी मृत्यू होतो. एका तासाभरात मनुष्य दवाखान्यात नेईपर्यंत गेलेला सुद्धा कळत नाही. आणि हे नको असेल, हे टाळायचं जर असेल तर कितीही उष्णता असू द्या, फक्त शेळी जर गोठ्यामध्ये बंदिस्त असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चोहोबाजूनी हवा खेळती राहिली पाहिजे, ही काळजी घ्यायची. दिवसाही खेळती राहिली पाहिजे आणि रात्रीही खेळती राहिली पाहिजे आहे. आणि उष्णतेच्या म्हणजे डायरेक्ट झळया आत जाऊ नयेत, उष्णता डायरेक्ट आत जाऊ नयेत म्हणून त्या वाघरेला कडनी सेडनेट बांधलेलं असावं, हिरवं सेडनेट बांधलेलं असावं की जेणेकरून हवा आतमध्ये फिल्टर होऊन जाऊ शकते. काय होतं, एकदम अंगामध्ये उष्णता वाढली जाते. उष्णता वाढली जाते त्यातल्या त्यात डोकीवरती जर उष्णता लागली किंवा ऊन पडलं, शेळी जनावराचे असेल मनुष्याचे असेल, तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्या पूर्ण भागामध्ये रक्ताचा प्रवाह हा पूर्णपणे बिघडतो. आणि पूर्णपणे बिघडल्यामुळं तिथे जरा थोडंसं बेचैन झाल्यासारखं वाटतं ते मनुष्याला बी आणि जनावरालाही. जनावर जरा थोडंसं असं हालचाल इकडं तिकडं करतं. येतं का लक्षात? हे लगेच लक्षात येण्याच्या गोष्टी नाही. किंवा मनुष्याला तोंड आहे म्हणून ते सांगू शकतो की मला कसं तरी होतं आहे म्हणून. परंतु हा उपचार करण्या अडचण येऊ नये कोणत्या व्यक्तीला. काय त्याच्यामुळं साधे सोपे मी 1, 2, 3 इलाज सांगतो आहे. पहिलं काम करायचं अशा वेळेला त्या जनावराच्या मस्तकावर पाणी, थंड पाणी लक्षात ठेवायचं. पूर्ण शरीर त्याचं भिजवलं तरी चालेल. पहिली महत्त्वाची काळजी ही घ्यायची. काय डॉक्टरला फोन करतो अमकं होतं तमकं होतं तोपर्यंत मेलेलं असतं जनावर. ध्यानात येतं का तुमच्या? आणि दुसरी गोष्ट काय, या वेळेला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं जर आतमध्ये दाटी भरपूर असेल, ऑक्सिजन हा शरीराला कमी पडल्यामुळं लक्षात ठेवा सर्व शरीराच्या प्रोसेस व्यवस्थित चालत नाही. आणि त्या चालण्यासाठी पहिल्यांदा शरीरातली उष्णता व्यवस्थित करणं आवश्यक असतं. मग आता उन्हाळ्यामध्येच होतं बरं का हे लक्षात ठेवा. मग उन्हाळ्यामध्ये काय असतं की आंबे असतात. आंबे हा दुसरा विला सांगायला वगैरे आंबे असतात. हे कच्चे आंबे घ्यायचे, मिक्सरमध्ये किंवा किसून मिक्सरमध्ये टाकून बारीक पाणी त्यामध्ये टाकून ते पाणी काढून घ्यायचं. आंबा हे करून कच्चा बरं का लक्षात ठेवा, पिकलेला नव्हे. आणि तो कच्च्या आंब्याचा रस काढून त्याला पन्नं म्हणतात. ध्यानात आलं का तुमच्या? हे पन्नं ताबडतोब त्या व्यक्तीला किंवा जनावराला, जर मोठं जनावर असेल तर अगदी त्याला अर्धा लिटर पाजलं तरी चालतं आहे. आणि छोटं जनावर जर असेल तर त्याला शेळी मेंढी वगैरे जर असेल तर 100 ml पर्यंत पाजलं तरी चालतं आहे. जर समजा आंबे नाहीतच मिळाले त्यावेळेला तर घरामध्ये चिंच तर असते. ही तिसरा वेळेला सांगायला घरामध्ये चिंच जर असेल तर ही चिंच आणि ताक नसेल तर दही कोसळायचं, लगेच त्याचं ताक करायचं. त्याच्यामध्ये एवढी चिंच माहीत आहे सर्वांना, इमली म्हणतात त्याला. ती चिंच
त्याच्यामध्ये कुस्करायची सर्व आणि ते पाणी 100 ml कमीत कमी ते चिंचेचं आणि ताकाचं पाणी त्याला ताबडतोब द्यायचं. मनुष्य असेल किंवा जनावर असेल, मनुष्य असेल तर 1 ग्लासभर द्या मस्तपैकी त्याला, ही 1 ग्लासभर द्या आणि हेही 1 ग्लासभर द्या मनुष्याला सांगतो. मोठं जनावर असेल तर त्याला अर्धा लिटर दिलं तर काय फरक पडत नाही आहे. हे जर नसेल, जर तुमच्या घरी गुलाब पाणी असेल, गुलाब पाणी नीट लक्ष द्या, मी या गोष्टीवर हे सांगतोय. या गुलाब पाण्यामध्ये काय करायचं, थंड असलं पाहिजे. या गुलाब पाण्यामध्ये थोडीशी साखर मिसळायची आणि ती त्याला पाजायची. गुलाब पाण्यामध्ये जर साखर मिसळून जर पाजली जनावराला, ही प्रमाण लक्षात ठेवा, 100 ml मनुष्य असेल तर ग्लासभर आणि मोठं जनावर असेल तर अर्धा लिटर. हे यापैकी काहीच नाही तुमच्याकडं, तर डेऱ्यातलं पाणी घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं डेऱ्यातलं फ्रीजमधलं, आणि त्याच्यामध्ये सोडा जो असतो ना आपला खायचा सोडा असतो, तो चमच्याभर टाकायचा, पूर्णपणे हलवायचा आणि ते पाणी पूर्णपणे त्या जनावराला पाजायचं. प्रमाण हेच. ताबडतोब जनावर सावलीला, त्यातल्या त्या झाडाच्या खेळती हवा पाहिजे आहे, पंख्याखाली मनुष्याला ठेवणे, हवा खेळती राहिली पाहिजे आहे. लक्षात ठेवा, घरामध्ये बंदिस्त जर असेल तर मनुष्याला त्याच्या बंदिस्त अवस्थेमध्ये ठेवायचं नाही, बाहेर आणायचं लगे ओसरीमध्ये, तिथं पंखा असला पाहिजे आहे, त्या पंख्यासमोर राहिलं पाहिजे आणि त्याच्या मस्तकावरती सारखं. लहान मुलांना हे जास्त होतं, लक्षात ठेवा. आपण रात्रंदिवस कष्ट करतो ते मुलांसाठी करतो, आणि तोंडाला फेस यायच्या आत ह्या क्रिया ताबडतोब झाल्या पाहिजे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आहे हे दुखणं अतिशय. आता जवळजवळ या महिन्यामध्ये बरं का मनुष्याचे मृत्यू जवळजवळ उष्माघातामुळे 10-12 झाले, वृद्ध व्यक्तींचे किंवा लहान मुलं, आणि जनावरांचे किती मृत्यू झाले ह्याची कल्पनाच करू शकत नाही. चॅनल हा जर नवीन असाल तुम्ही या चॅनलवरती, तर चॅनलला आवर्जून लाईक सबस्क्राईब करा, आणि प्रत्येक व्हिडिओ यावरती शेळीपालन आणि जनावरांचे घरगुती उपाय या चॅनलवरती आहेत. आवडल्यास आवर्जून सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा. ओके. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव.